क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो आपल्याला क्वेश्चन नंबर 3 तर डिस्कस द व्हेरियस सोशल प्रॉब्लेम्स दॅट हॅव इमर्ज्ड ड्यू टू रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया. प्रश्नाला जर आपण ब्रेक केलं सोशल प्रॉब्लेम्स बस आणि कशामुळे आलेले प्रॉब्लेम रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन म्हणजे वेगानं झालेल्या नागरीकरणाच्या प्रक्रियेमुळे उद्भवलेल्या विविध सामाजिक समस्यांवर त्या ठिकाणी चर्चा आपल्याला करायची आहे. परत तेच इंट्रोडक्शन बॉडी आणि कन्क्लुजन. आता परत इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय लिहावं लागेल की सोशल प्रॉब्लेम्स काय आलेत ड्यू टू रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन. हे थोडक्यामध्ये आपल्याला एका गोष्टीमध्ये लिहिता येईल की इंट्रोडक्शन मध्ये इथं आपण कारण डायरेक्ट लिहू शकतो. एक्सिडेड कॅपॅसिटी ऑफ सिटीज हॅज लेड टू दिस पर्टिक्युलरली काय म्हणतात त्याला सोशल व्हेरियस सोशल प्रॉब्लेम्स. मग आता इथं डायरेक्टली आपण काय केलं कारण दिलं. काय झालंय की कॅपॅसिटी जी होती एखाद्या शहराची त्याच्यापेक्षा जास्त लोक आल्यामुळं त्या ठिकाणी काय झालेलं आहे सोशल इश्यूज किंवा सोशल प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत. बरोबर आहे. हा झाला एक इंट्रोडक्शन करण्याचा आपली एक पद्धत. किंवा डायरेक्टली तुम्ही इथं काय करू शकता एखादा फॅक्ट एखादा डेटा वगैरे पण देऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही सांगा की फॉर एक्झाम्पल शहरामध्ये किती झोपडीमध्ये किती लोकांना पिण्याचं पाणी नाहीये, किती लोकांना राहण्याची सोय नाहीये, किती लोकांना त्या ठिकाणी सामाजिक समस्यांना परिणाम भोगावं लागतायत किंवा काय करतायत हे डायरेक्टली एक फॅक्ट पण तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता जेणेकरून तुम्हाला करता येईल. आता इथं तुम्ही इंट्रोडक्शन हे पण लिहू शकतो की थोडक्यात की रॅपिड अर्बनायझेशन जे आहे दॅट हॅज ट्रान्सफॉर्म्ड सिटीज पण दोन प्रकारे. इट हॅज बिकम सेंटर्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी. बरोबर आहे. ऑन द अदर हँड इट हॅज बिकम साइट्स ऑफ काय साइट्स ऑफ अक्यूट सोशल प्रॉब्लेम्स. बरोबर आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. आयदर थोडं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आपल्याला बघायला मिळाला निगेटिव्ह पण बघायला मिळाला. पण आपला क्वेश्चन जो आहे तो निगेटिव्ह इम्पॅक्ट वाला आहे म्हणून आपण इथं काय लिहिलं पाहिजे बॉडीमध्ये सगळ्यात महत्वाचं की सोशल प्रॉब्लेम्स. काय काय सोशल प्रॉब्लेम्स आलेत कशामुळं रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन मुळे त्या ठिकाणी आलेले आहेत. नंबर 1 मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काय बघू शकतो प्रॉलिफरेशन ऑफ स्लम्स. आता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की स्लम्स त्या ठिकाणी तयार झाल्या. दुसरं हाऊसिंग शॉर्टेजेस राहण्यासाठी लोकांना घर नाही आहेत. नंबर 3 क्राईम अँड इनसेक्युरिटी. कोयता गँग तुम्ही हे लिहू शकता कोयता गँगिंग पुणे. बरोबर आहे. रॅपिड अर्बनायझेशनच्या याच्यामुळं आता हे रॅपिड अर्बनायझेशनमुळे कसं होतं रॅपिड अर्बनायझेशनमुळे काय झालं राहायला जागा नाही काय नाही लोक गरीब झाले एम्प्लॉयमेंट नाही काय नाही मग काय करायचं उचलला कोयता गेले केली खंडणी वसूल किंवा लोकांना काहीतरी केलं. हे सगळं कशामुळे होतं रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन असं आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करता येतं. पुढे जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट येतो इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मी युपीसीच्या वेळेस एक टर्म तयार केली होती. ती टर्म कायम लिहायचो. एक गोष्ट काय की ओव्हरबर्डन्ड पब्लिक सेक्टर अँड एक्सप्लॉयटेटिव्ह प्रायव्हेट सेक्टर. बरोबर आहे. ओव्हरबर्डन्ड पब्लिक सेक्टर अँड एक्सप्लॉयटेटिव्ह प्रायव्हेट सेक्टर. बरोबर आहे. दोन गोष्टी ही टर्म काय वापरायची ही फ्रेज एका वाक्यामध्ये. आता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय काय प्रॉब्लेम झाला. नंबर 1 राहायला घर नाही प्यायला चांगलं पाणी नाही वॉटर नाहीये पोटेबल. बरोबर आहे. त्यानंतर क्लीन एअर नाहीये. बरोबर आहे. त्यानंतर अजून काय काय प्रॉब्लेम येतात हेल्थ फॅसिलिटीज नाही आहेत ट्रान्सपोर्ट नाहीये चांगलं. बरोबर आहे. अजून काय काय प्रॉब्लेम होतात की हेल्थ झाला ट्रान्सपोर्ट झाला एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स किंवा स्कूल्स चांगले नाही आहेत.
त्यानंतर अजून काय काय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अर्बन गव्हर्नन्स त्या ठिकाणी चांगला नाहीये, रस्त्यावर खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते तेच आपल्याला कळत नाहीये, बरोबर आहे. ट्रान्सपोर्ट इथं रोड, बरोबर आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकता, ट्रॅफिक पण लिहू शकता. रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन मुळेच आहे. आता इथं सोशल प्रॉब्लेम काय झालाय, तर ट्रॅफिकमुळे काय करायला लागलं, तर लोकांचे स्ट्रेन वाढलेला आहे आणि स्ट्रेनमुळे काय होतंय की घरी जाऊन बायकोसोबत भांडणं करतोय, फॅमिली इश्यूज त्याच्यामुळे क्रिएट झालेत, बरोबर आहे. फक्त तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट करायची, त्याला प्रॉपर लिंक करायचं. आपल्या विचारला सोशल इश्यूज, आपण गेलोय खरं तर कुठं ट्रॅफिक पर्यंत गेलोय, ट्रॅफिकला मग काय करायचं की स्ट्रेन तिथला जो काय आहे, त्यामुळे फॅमिली इश्यूज वगैरे जे काय या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता पुढे बघू आपण अजून काय काय गोष्टी होऊ शकतात. हा सगळ्यात महत्वाचं, आता याच्यामुळे काय झालंय, वल्नरॅबिलिटी वाढली आहे. वल्नरॅबिलिटी काय, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन, इवन सेक्सटॉर्शन, रेप्स, त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण त्याला, वुमन हॅरेसमेंट, बरोबर आहे. हे सगळे वल्नरॅबिलिटी पण काय झाली आहे, या रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशनमुळे त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. बाकी अजून महत्वाचे 2-3 गोष्टी आपल्याला राहिल्या होत्या, पोल्युशन, वेस्ट मॅनेजमेंट त्या ठिकाणी नाहीये, कचऱ्याचे ढीग त्या ठिकाणी साचलेले आपल्याला बघायला मिळतात, बरोबर आहे. त्यानंतर अजून काय लिहिता येतं आपल्याला, इरोजन ऑफ ट्रेडिशनल कम्युनिटी अँड कल्चर, बरोबर आहे. अजून काय लिहू शकतो बरं आपण, हा यस सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट फॅमिलीवर झाला. रॅपिड प्रोसेस ऑफ ऑर्गनायझेशनमुळे काय झालेलं आहे की फॅमिली जे आहे ते न्यूक्लिअर फॅमिलीकडे चाललेलं आहे. त्यानंतर काय की डिसलोकेशन ऑफ फॅमिली मेंबर्स, बरोबर आहे. त्यानंतर जो एक सोशल बॉन्ड असतो, सोशल बॉन्ड जो आहे तो ब्रेक होत चाललेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर अजून काय प्रॉब्लेम लिहू शकतो आपण, हा कल्चरल डिसलोकेशन, किंवा त्याला आपण लिहू शकतो अकल्चरेशन. इथे काय गोष्ट होती माहिती का, डॉमिनंट कल्चर जे डॉमिनंट कल्चर लोक फॉलो करायला लागतात. म्हणजे काय होतं की एखाद्या शहरामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये जे कल्चर आहे तेच बाकीचे लोक फॉलो करायला लागतात, त्यांचं ओरिजिनल जे कल्चर आहे ते कुठेतरी मागं पडायला लागतं. त्यानंतर अजून आपल्याला काय म्हणता येईल कल्चरच्या बाबतीमध्ये झालं. त्यानंतर मटेरियल कल्चर जे आहे त्याची ग्रोथ व्हायला लागली, वीज काय झालं, स्पिरिच्युअल आस्पेक्ट जो आहे तो कमी होत जाताना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय, बरोबर आहे. आता याला आपल्याला कन्क्लूड करता येईल, आपण ह्याच पेजवर कन्क्लूड करून टाकू. काय कन्क्लुजन आपल्याला करता येऊ शकतं, तर अर्बन प्लॅनिंग, गव्हर्नन्स वगैरे अशा पद्धतीने आपल्याला कन्क्लुजन मध्ये तुम्ही स्मार्ट सिटी मिशन पण त्या ठिकाणी काय करू शकता, कन्क्लुजन करू शकता. एक पॉझिटिव्ह नोटवर आपल्याला कन्क्लुजन त्या ठिकाणी करायचं असतं.